माझे नाव प्रिया सतीश पाणमुख. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव दीपक मराठी प्राथमिक शाळा फर्दापूर. मी यावर्षी रवींद्र सरदार सर यांचे लोकशाही क्लासेस मेहकर येथे नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेले आहेत. माझ्या या 4थ्या वर्गामध्ये फक्त 4च विद्यार्थी आहेत. माझे नाव आदित्य भागवत बोडके. मी सध्या इयत्ता 5वी दीपक मराठी शाळा धानोरा येथे शिकतो. मी यावर्षी रवींद्र सरदार सर यांचे लोकशाही क्लासेस मेकर येथे नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेले आहेत. माझ्या 5व्या वर्गामध्ये फक्त 2 विद्यार्थी आहेत. मी रवींद्र सरदार, संचालक लोकशाही क्लासेस मेकर. आपले जे लोकशाही क्लासचे विद्यार्थी आहेत प्रिया व आदित्य, यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की आपल्या 4थ्या वर्गामध्ये फक्त 4 विद्यार्थी आहेत व 5व्या वर्गामध्ये फक्त 2 विद्यार्थी आहेत. 4था व 5वा वर्ग दोन्ही वर्ग मिळून आपल्या क्लासमध्ये फक्त मर्यादित 6 विद्यार्थी आहेत. किती बोललो मी? 6 विद्यार्थी, फक्त 6 विद्यार्थी. आता आपल्या क्लासमध्ये 6 विद्यार्थी असण्याचे कारण आहे, आपल्या प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या काय, प्रत्येक विद्यार्थ्याला कुठे काही समजत नाही, हे प्रत्येक गोष्ट बारीकाईने समजलं पाहिजे. आपल्या क्लासमध्ये 3 शिक्षक आहेत. विचार करा, 3 शिक्षक व 6 विद्यार्थी, म्हणजे 2 विद्यार्थ्यावर लक्ष देण्याकरता 1 शिक्षक. इतकी जबरदस्त व्यवस्था आपली आहे. आणि आपल्या क्लासमध्ये आपण जे विषय शिकवतो, आपल्याला माहीत आहे नवोदयकरता कोणकोणते विषय आहेत. नवोदयकरता मराठी असते, बुद्धिमत्ता असते व अंकगणित. आणि आपल्याला माहीत आहे की मुलं नवोदय लागले की जी नवोदयची शाळा आहे ती नवोदयची शाळा CBSE शाळा आहे. CBSE शाळा म्हणजे तिथली लँग्वेज इंग्रजी आहे, तिथली भाषा इंग्रजी आहे. जे मुलं नवोदय लागतात त्या नवोदय लागलेल्या सर्व मुलांची एक अडचण असते. ती अडचण कोणती असते? नवोदय लागल्यावर त्या ठिकाणी जी इंग्रजी भाषा असते त्या इंग्रजी भाषेच्या वातावरणामध्ये त्यांना राहण्याकरता अडचण येते. त्यांना इंग्रजी भाषेतले पुस्तकं समजत नाही, त्यांना इंग्रजीमध्ये खूप अडचण येते. आणि ती अडचण आपल्या लोकशाही क्लासेसच्या विद्यार्थ्याला येऊ नये म्हणून आपल्या लोकशाही क्लासेस मेकरमध्ये आपण नवोदयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं शिकवतो, इंग्रजी वाचणं शिकवतो, इंग्रजी लिहिणं शिकवतो. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, माझ्या मनापासून तुम्हाला खरी माहिती देतो, आपल्या लोकशाही क्लासेस मेकरचे विद्यार्थी 4थीचे असो का 5वीचे इंग्रजी बोलतात. आम्ही त्यांना जेवढं शिकवलं त्या मर्यादेत ती इंग्रजी बोलतात. म्हणजे आपल्या लोकशाही क्लासेस मेकरच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हे विद्यार्थी नवोदय लागतील त्यावेळेस त्यांना नवोदय शाळेतही अडचण येणार नाही. नवोदय शाळेमध्ये तिथले सुद्धा हे टॉपर राहतील. नवोदय शाळेमध्ये अस्सलीत इंग्रजी बोलतील, खूप धाडधाड इंग्रजी बोलतील आणि तिथल्या शिक्षकासोबत यांचे संबंध खूप चांगले राहतील. सर्व शिक्षक नवोदय शाळेतले यांच्यावर प्रभावित होतील, यांची इंग्रजी बघून ते खुश होतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आमच्या क्लासमध्ये फक्त 6 विद्यार्थी आहेत. तुम्ही पूर्वीला ऐकलंय, 6 विद्यार्थ्यापैकी मी खात्री देतो की आमच्या क्लासचा नवोदयचा निकाल 50%च्या वर असेल. तशी माझी इच्छा आहे की पूर्ण निकाल असावा, माझ्या क्लासचा निकाल 100% असावा. प्रत्येक विद्यार्थी माझ्या क्लासचे 6चे 6 विद्यार्थी नवोदय लागावे. परंतु 6च्या 6 नाही लागले तर मी खात्री देतो माझ्या क्लासचे कमीत कमी 3 विद्यार्थी नवोदय लागतील. म्हणजे माझ्या क्लासचा निकाल 50%च्या वर असेल. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही मुलांचा पैसा तुम्हाला वाचवायचा आहे. आता आम्ही आमच्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवण्यात दुसरे कारण आहे. कारण काय होतं की किती विद्यार्थी क्लासला घेऊन काही फायदा नाही. आपल्या क्लासला 500 विद्यार्थी घेणं, 200 घेणं, 100 घेणं, 60-50 घेणं हे काही कामाचं नाही. प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देणं होत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे नवोदयकरता फक्त मर्यादित जागा आहेत. नवोदयकरता जागा किती असतात? फक्त पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 जागा. आणि 80 जागामधून मुलं घ्यायचे. आणि क्लासला जर 500 मुलं असले, 100 मुलं असले तर तुम्ही खात्री करा, जर क्लासला 500 मुलं आहेत तर लागणार किती? पूर्ण मेहनत केली 100% सर्व मुलांचा अभ्यास 100% झाला तरीसुद्धा 80 मुलं लागणार आहेत. आणि समजा एखाद्या क्लासला 100 मुलं आहेत, किती मेहनत केली त्यांनी, पूर्ण मुलांकडून जबरदस्त अभ्यास करून घेतला, खूप मेहनत करून घेतली, रात्रंदिवस एक केलं, 24 तास शिकवलं, तरी जागा 80 आहेत, मुलं लागणार 80च आहेत. याचाही विचार करा. आणि याचा आम्ही विचार केला म्हणून आम्ही आमच्या क्लासला विद्यार्थीच असे घेतो ज्यांची तयारी करण्याची क्षमता आहे, ज्यांची बौद्धिक क्षमता आहे आणि ज्यांच्या पालकांची सुद्धा तळमळ आहे की त्यांना नवोदयची तयारी करायची. जेव्हा संपूर्ण कॉम्बिनेशन एकत्र येतं, सर्व गोष्टीची गोळाबेरीज व्यवस्थित होते. मुलामध्ये क्षमता असली पाहिजे, मुलामध्ये गुणवत्ता असली पाहिजे, मुलांची ती गोष्ट करण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे, त्यांची इच्छा सुद्धा असली पाहिजे. आपला क्लास नियमित 9 तास चालतो, आपला क्लास नियमित 12 तासही चालतो. आणि ज्यावेळेस आपला क्लास 9 तास चालतो त्यावेळेस त्यांची 9 तास बसण्याची तयारी पाहिजे. ज्यावेळेस आपला क्लास 12 तास चालतो आपल्या 12 तास क्लासला बसण्याची त्याची तयारी पाहिजे. हे सर्व आपण याकरता करतो की पालकांचा खर्च बिनकामी वाया जायला नको. नाही तर काय होतं, आपण आपल्या मुलांना नवोदय क्लास करता पाठवलं आणि आपण विचार नाही केला की आपल्या मुलांचा अभ्यास आहे का, आपल्या मुलामध्ये क्षमता आहे का.
आणि नवोदयला टाकून दिलं, तुम्ही विचार करा तुमच्या मुलांचा पैसा खर्च होतो. आणि हो, भरपूर पालकांना काय वाटतं की आमचे मुलं नवोदयला लागले नाही तर चालतील, परंतु त्यांचा अभ्यास वाढला पाहिजे, त्यांचं गणित भारी झालं पाहिजे. अरे जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलांचं गणित भारी झालं पाहिजे, तर आणखीन एक विषय वाढवा ना. तुमच्या मुलांचं इंग्रजीसुद्धा भारी करा. तुमच्या मुलांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. तुम्ही आमच्या नवोदय क्लासला, आमच्या लोकशाही क्लासेस मेकर येथे 4थ्या वर्गामध्ये मुलं टाका. 2 वर्षामध्ये आम्ही खात्री देतो की तुमच्या मुलाला गणितसुद्धा अव्वल जमल आणि तुमच्या मुलाला इंग्रजीसुद्धा अव्वल जमल. तुमचे मुलं इंग्रजीमध्ये फाडफाड बोलतील आणि त्याचबरोबर नवोदय लागण्याचं प्रमाणसुद्धा वाढेल. आमच्या क्लासचा, लोकशाही क्लासचा निकाल दरवर्षी तुम्ही बघा, आमच्या क्लासचा निकाल 50%च्या वरच असणार. आम्ही त्याचनुसार विद्यार्थी घेणार. तुम्हाला जे आता मी बोललो की आमचे मुलं इंग्रजी बोलतात, हे आता तुमच्यासमोर मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. आर यू हॅपी? Yes, I am happy. आर यू क्लेवर? Yes, I am clever. आर यू डर्टी? I am not dirty. आर यू सिली? I am not silly. आर यू स्मॉल? I am not small. आर यू ब्युटिफुल? Yes, I am a beautiful. आर यू बिग? Yes, I am a big. आर यू टॉल? Yes, I am a tall. आर यू शॉर्ट? I am not short. वर यू बिझी लास्ट मंथ? I was busy last month. वर यू क्लेवर टुडे? Yes, I was clever today. वर यू हॅपी लास्ट इयर? Yes, I was happy last year. विल यू बी इंजिनियर आफ्टर 2 years? I will not be engineer after 2 years. Will you be doctor tomorrow? I will not be doctor tomorrow. Will you be driver? I will not be driver. Do you have car? No, I don't have car. Do you have phone? I don't have phone. Do you have bag? Yes, I have bag. Do you have new dress? Yes, I have new dress. Do you have pencil? Yes, I have pencil. Do you have water bottle? Yes, I have water bottle. Do you have desk bench? No, I don't have desk bench. फास्ट. Did you have phone? I didn't have phone. Did you have scale? Yes, I had scale. Did you have eraser? Yes, I had eraser. Did you have a new dress? Yes, I had a new dress. फ्युचर. Will you have house? Yes, I will have house. Will you have helicopter? I won't have helicopters. Will you have book? Yes, I will have book.